नमस्कार. आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्त मी हातातल्या एका पुस्तकाचे अभिवाचन करत आहे. फ्रान्समधल्या एका पोस्टमनला चित्रकार व्हान गॉगने अजरामर केले आहे. बापडा व्हान गॉग आर्ल येथे होता तेव्हा या पोस्टमनने त्याच्यासाठी पुष्कळ केले आणि या प्रेमाची फेड म्हणून व्हान गॉगने त्याचे सुरेख पोर्ट्रेट केले. भरगच्च तांबड्या दाढीच्या या पोस्टमनचे नाव होते रुला. त्याच्या डोक्यावर निळ्या टोपीवर चक्क पोस्त ही अक्षरेच आहेत. निळी टोपी, निळे डोळे आणि निळा कोट. व्हान गॉगने पोर्ट्रेट केले म्हणून त्याचे नाव आजवर टिकून राहिले आहे. एरवी एखाद्या सामान्य पोस्टमनचे कुणाला काय होय? या पोस्टमनचे नाव राहिले ते व्हान गॉगमुळे. सोने बांधून ठेवले म्हणून चिंधी जपायची असा हा प्रकार. पण फ्रान्समधल्या आणखी एका पोस्टमनने आपले नाव अद्यापही ठेवले आहे. व्हान गॉगचा पोस्टमन 1888 मधला आणि हा 1836 ते 1924 मधला. लोक त्याला म्हणायचे फावर आ शवाल. हा म्हणे स्वभावाने तरेवाईक होता. तसे पुष्कळ लोक तरेवाईक असतात. पण ह्या पोस्टमनला एक अजब छंद होता. फावल्या वेळात तो खांद्यावर पोतं टाकून भटक भटक भटकायचा आणि दगड गोळा करायचा. माळावरचे, शेतातले, डोंगरावरचे, नदीकाठचे असे नाना रंगाचे, नाना आकाराचे चित्र विचित्र दगड गोळा करणे हाच त्या पोस्टमनचा आनंद. बरं, दगड ही काही तशी दुर्मिळ वस्तू नाही. जाईल तिथे असतातच. समुद्रकाठी शिंपले वेचणाऱ्या लहान मुलांचे व्हावे तसेच ह्याचेही झाले. असंख्य दगड गोळा झाले. वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 10, 12, 15 वर्ष झाली आणि ह्या पोस्टमनच्या घराशेजारी दगडाचा डोंगर पडला. लोक म्हणाले, काय हा तरेवाईक माणूस आहे? जन्मभर हा दगड गोळा करून ढीग घालतोय. ह्याचं शेवटी करणार काय? काय करणार हा प्रश्न पोस्टमनच्या मनात मात्र कधीच आला नाही. एककल्ली आणि तरेवाईकच माणूस तो. पक्षाच्या आकाराचा दगड, सापाच्या आकाराचा दगड, चपटे, मोठे, गोटेगुंडे असे नाना जातीचे, नाना गोतांचे दगड तो आपला मजेने गोळा करत राहिला आणि डोंगर वाढवत राहिला. शेवटी एवढे दगड झाले की त्याच्या मनात विचार आला, सगळे दगड वापरून आपण एक सुंदर राजवाडा का बांधू नये? डोक्यात यायचाच अवकाश. कागद, पेन्सिल घेऊन तो बसू लागला आणि त्याने सगळा प्लॅन तयार केला. या नाना आकाराच्या चित्रविचित्र दगडांचा उपयोग करून त्याने आपल्या घराच्या पलीकडे मोठ्या बागेत एक अद्भुत इमारत स्वतःच्या हाताने बांधली. बघा, इमारत म्हणजे तशी लुटुपुटूची नव्हे, चांगली मोठी. ग्रनोबला असताना एकदा मुद्दाम वेळ काढून मी त्या पोस्टमनचे घर पाहायला गेलो. ग्रनोबल पासून 70-75 किलोमीटर अंतरावर द्रोम म्हणून गाव आहे. तिथं हे घर आहे. पोस्टमनच्या मुलाबाळांनी आता सुरू केला आहे धंदा. 3 फ्रॅक्स फी घेऊन ते बघणाऱ्याला आत सोडतात. दर रविवारी शनिवारी तुफान गर्दी होते. पोस्टमनच्या मुलाबाळांचे उत्पन्नाचे हे एक उत्तम साधन झाले आहे. बापाने पोत्यात दगड गोळा करून जन्म वेचला. आता पोरे पोत्याने पैसे गोळा करतायत. पुस्तकाचे नाव आहे चित्रे आणि चरित्रे आणि लेखक आहेत व्यंकटेश मांडगुळकर.